चुकून काही नाव राहिलं असेल वेदांत जाधव ऑफकोर्स, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतोय. देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व पहिले या चौथ्या दिवसातील दुसरा सामना आशापुरी रेसिडेन्सी विरुद्ध हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफला. गोलंदाजी मार्कडे कंपल्सरी पॉवर प्लेचं षटक घेऊन म्हणजे पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय शेखर कोलगे. सामन्याला सुरुवात झाली. शेखर कोलगे हा गोलंदाज, स्वतः संघ मालक सज्ज झालाय. डावकऱ्याचा बॅटर स्ट्रायकिंग एंडला प्रशांत आचरेकर. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता. ड्राईव्ह केलाय चेंडूला. मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल करतोय. मिड ऑन मधून क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने जातोय. चेंडू अडवतोय तोपर्यंत फक्त एक धाव. एकेरी धावने धावसंख्येला सुरुवात. धावसंख्येचा श्रीगणेशा हा बॅटर प्रशांतच्या माध्यमातून होतोय. आशापुरी रेसिडेन्सी देवगड हा संघ प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. टॉस आल्यानंतर मिळालेलं बॅटिंगचं निमंत्रण स्वीकारून फलंदाजीसाठी केतन तिर्लोटकर याच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोलवाडी या संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय. प्रशांत अजय समवेत शिवदास. दोन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. एक मिड विकेटला आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक. चेंडू उडवलाय. मिड विकेटला चेंडू हवाई सफर पाहायला भेटतोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येईल, चेंडू अडवेल, परतावा करेल तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. दुहेरी धावांनी वैयक्तिक अकाउंट ओपन केले शिवदास या बॅटरने. देवगड प्रीमियर लीग 2024 आपण पाहतोय. चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातील दुसरा सामना. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत असेल. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं देखील स्वागत. ओव्हर पिच होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू जातोय थेट विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवर धावा निघाल्या होत्या परंतु तिसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. शिवदास स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाज शेखर नेक्स्ट बॉल घेऊन अलॉंग विथ द कार्पेट. मिड विकेटला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक लांबुरीने एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु वेळेच निर्णय घेतला गेला न धाव घेण्याचा. आणि चांगला निर्णय, योग्य निर्णय. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावर निर्णय घेताना देखील लक्षपूर्वक घ्यावे लागतील कारण प्रत्येक निर्णय मॅचचं चित्र बदलू शकतो. 4 चेंडूंचा खेळ मागे पडलाय. 4 चेंडूनंतर धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. 4 धावा. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले षटक आणि ज्या षटकामध्ये मोठे फटके पाहायला मिळतील असं वाटत होतं परंतु आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले गोलंदाज शेखरने. चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, योग्य लाईन लेंथ, ती मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. अकूट टप्प्याचा चेंडू. शॉर्ट आंबुलचा फटका पाहायला मिळतोय. चेंडूला पाठवलंय थेट सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू षटकार. 6 धावांचा टोला. फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून. डावकऱ्याचा बॅटर आपण पाहतोय प्रशांत. च्या फटक्याची आतुरतेने वाट पाहत होते हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोलवाडी संघाचे चाहते. तो फटका आलाय फलंदाज प्रशांतच्या बॅटमधून. 6 धावा. 6 धावांनी धावसंख्या पोहोचते दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल. षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय शेखर. डेड बॉलचा इशारा. अडथळा निर्माण झाला त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कडे वळतोय गोलंदाज शेखर. पहिल्या 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या. थोडासा दबाव देखील असू शकतो कारण फलंदाज प्रशांतने एक षटकार खेचला या आधीच्या चेंडूवर. पुन्हा एकदा आकुट टप्प्याचा चेंडू. यावेळी क्षेत्ररक्षक स्वतः कॅप्टन झेल टिपलाय. विकेटचं पतन. फलंदाज प्रशांतची खेळी समाप्त होते. ती या आधीच्या चेंडूवर षटकार परंतु त्यानंतरच्या चेंडूवर त्या क्षेत्रात फटका मारण्याचा प्रयत्न. फटक्याला उंची मिळाली परंतु लांबी मिळू शकली नाही आणि परिणामी ते झेलबादच्या स्वरूपात पहिला धक्का. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 या आकड्यावर एक गडी बाद होतोय हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोलवाडी या क्रिकेट टीमचा. इथे मी पंचशील संघाचे जुने जाणते गोलंदाज, एक अनुभवी खेळाडू, माझे मित्र जुने, यांचं मी स्वागत करतोय. सिकंदर, खूप खूप स्वागत. त्यानंतर अजून एक धडाकेबाज फलंदाज दीपराज मेसरी, जे नोनो या नावाने खूप प्रसिद्ध आहेत, त्यांचंही मी इथे स्वागत करतोय कारण इथे आपण पहिलंच म्हटलं होतं की ही स्पर्धा फक्त खेळाडूंसाठी आहे.
इथे खेळाडूंचा मान आणि इथे खेळाडूंचा सन्मान या दोन्ही गोष्टी इथे केल्या जातील. त्यामुळे जो खेळाडू इथे आले असतील, मला इथे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या की जे मला माहिती नाही किंवा लांब गडग्यावरती बसून जे मॅच बघत असतील, मी त्यांचंही स्वागत करतो. दीपराजला मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर बसायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. असं धन्यवाद सर. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक खात्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कडे सज्ज होतोय सूरज शेलार. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च आल्या. एका गड्याच्या मोबदल्यात सूरज आणि स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंगसाठी केतन तिर्लोटकर. केतन नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला असेल फलंदाज शिवदास, जो वैयक्तिक 3 या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. आपण पाहतोय देवगड प्रीमियर लीग 2024 चा महासंग्राम रणसंग्राम ती देवगड तालुक्यातील अनेक तारी सितारे या टुर्नामेंटमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. ती 5 दिवसांची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. तब्बल 16 संघांनी इथे प्रवेश घेतला. फुल टॉसर पदा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट कव्हर पॉइंटला चेंडू जातोय थेट सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. पहिल्याच बॉलला इथे पाठवलंय सीमारेषा पार. चौकार शिवदासच्या बॅटमधून अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. 4 धावा, 4 धावांनी स्कोर कार्ड मध्ये होईल बदल. धावसंख्या पोहोचेल धावफलकावर 14 धावा. षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलला इथे सीमारेषेच्या बाहेर पाठवले शिवदासने. या मॅचसाठी आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय सर संतोष डोकरे, जे खास कोल्हापूरहून दाखल झाले आहेत या स्पर्धेसाठी. आणि त्यांच्यासमवेत आपल्या सिंधुदुर्गाचे सुपुत्र सर बंटी केरकर खास मालवणवरून दाखल झाले आहेत. त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये कट शॉटचा फटका आपण पाहतोय. फलंदाज शिवदासच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार. 4 धावा आल्यात. पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा इथे वसूल केल्यात. पॉवर प्ले षटकामध्ये फक्त 1 षटकार आला होता, परंतु त्यानंतरच्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूवर सलग 2 चौकार शिवदासच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये जो फलंदाज शांतपणे फलंदाजी करत होता, परंतु या षटकामध्ये एक आक्रमक रवैया धारण केलाय. पहिल्या 2 बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय चौकारासाठी. आता मात्र संभाव्य हॅट्रिक पूर्ण होईल का चौकारांची. नेक्स्ट बॉल. ओव्हर पिच होता, पॅडवर लागतोय. पंचांकडे अपील केली गेली होती, परंतु पंच इट इज नॉट आउट सांगतायत. जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाईल, चेंडू उचलेल, चेंडू फेकेल, तोपर्यंत एकेरी धावेचा भरणा. एक धाव पूर्ण होते. एकेरी धावेने धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या 19. बॅटला चेंडू स्पर्श आला होता, पंचांचा इशारा येतोय. तर मात्र स्वतः कॅप्टन केतन तिर्लोटकर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय. केतन कडून खूप साऱ्या आशा अपेक्षा असतील संघाच्या सर्व चाहत्यांना. उलटा स्वरूपाचा चेंडू लॉंग ऑनला फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये पाहायला भेटतोय. 1 धाव पूर्ण. थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्याचा फायदा घेतला गेला. एकेरीचं रूपांतर दुहेरीत. ती झपाट्याने चपाळी पाहायला भेटते. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ होता, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि याच्या जोरावर एकेरीचं रूपांतर दुहेरीत केले गेले. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये देखील बदल होईल. धावसंख्या 21 धावा. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करतोय हार्दिक स्पोर्ट्स NCC नरगोलवाडी आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करताना पाहायला भेटतोय आशापुरी रेसिडेन्सी देवगड. 1 धाव कंप्लीट झाले. चांगलं क्रिकेट पाहायला भेटतंय. कारण पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले होते. त्यानंतर एक संयमी खेळी दोन्ही बॅटर कडून पाहायला भेटते. चांगल्या चेंडूंचा सन्मान आणि खराब चेंडूंवर अगदी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न निश्चितच केला जातो या मॅच मध्ये. कॅल्क्युलेट क्रिकेट. वेगवान भन्नाट वेग पाहायला मिळतोय. आउटसाइड ऑफ स्टंप प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. अतिशय वेगाने चेंडू थेट जातोय विकेट किपरकडे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 22. या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च करतोय गोलंदाज सूरज शेलार. 2 चौकार इथे वसूल केले आहेत फलंदाज शिवदासने. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 22. एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना हार्दिक स्पोर्ट्स NCC नरगोलवाडी. गोलंदाजी मध्ये बदल. षटक क्रमांक 3 घेऊन मितेश बाबल. मितेश बाबल हा गोलंदाज सज्ज होतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 11च्या धावगतीने धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा. देवगड प्रीमियर लीग 2024 चौथा दिवस आणि 4थ्या दिवसातील दुसरा सामना. 2 षटकांचा खेळ मागे पडलाय. धावसंख्या 22 आणि 3ऱ्या षटकासाठी एक उंच खुरा असा गोलंदाज आपण पाहतोय मितेश बाबल.
साकोट टप्प्याचा चेंडू ऑफ टिकच्या बराचसा बाहेर चेंडू, पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय, एक्स्ट्रा धाव पाहायला मिळतोय. थोडीशी भरकटलेली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर गोलंदाज मितेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकेरी धावने धावसंख्येत बदल झालाय, धावसंख्या 23. एका गड्याच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होईल. पहिला बॉल वाईड, कट शॉटचा फटका पाहायला भेटतोय. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने जाईल आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत एकेरी धावेचा भरणा हा दोन्ही बॅटर कडून केला जातोय. चांगला ताळमेळ पाहायला भेटतोय, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरमध्ये आपण पाहतोय. ती झपाट्याने धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 24. तिसऱ्या षटकाचा खेळ आपण प्रगतीपथावर पाहतोय. पहिला बॉल इथे झालाय, चेंडू हवेमधून एक्स्ट्रा पॉइंटला इथे चेंडू जातोय थेट वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी फलंदाज शिवदासच्या बॅटमधून हा तिसरा चौकार पाहायला भेटतोय या इनिंग मध्ये. या आधीच्या षटकामध्ये 2 चौकार मारले होते आणि आता देखील तो चौकार खेचतोय. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आपण चेंडू पाहतोय सीमारेषेच्या बाहेर जाताना. 4 धावांचा फटका, 4 धावांनी निश्चितच धावसंख्या 4 पावलं दूर पुढे जाते. 28 धावा. सलकाने खेळण्याचा प्रयत्न होता, अतिशय वेगाने चेंडू टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपरचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची गणना ही आमच्या स्कोर कार्डवर केली जाते. चांगली गोलंदाजी, या आधी चेंडूवर चौकार जरूर मारला होता परंतु तदनंतरचा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये ते यश प्राप्त केले गोलंदाज मितेश बाबल. ऑफ टिकच्या बाहेर सोडून दिला गेला होता चेंडू, चांगला चेंडू होता. ती फलंदाज वाटलं होतं चेंडू वाईड असेल परंतु इथे चेंडू वाईड नाही आहे. पंच इथे ठाम निर्णय देत आहेत. चांगला चेंडू आपण पाहतो, योग्य टप्प्यावरचा, योग्य लाईनवरचा चेंडू गोलंदाज मितेश बाबलचा. साकोट टप्प्याचा चेंडू, याही वेळेस कव्हर पॉईंटला फटका पाहायला भेटतं. आता मात्र क्षेत्ररक्षक ठेवला गेला. 1 धाव झपाट्याने पूर्ण, दुसऱ्या धावेचा वेगाने प्रयत्न, खराब थ्रो आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली आहे. एकेरीचं रूपांतर पुन्हा एकदा दुहेरीत केले गेले आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. शिवदास आणि केतन षटक क्रमांक 3 आपण पाहतोय आणि तिसऱ्या षटकातील नेक्स्ट बॉल मितेश बाबलचा. यावेळेस पॉइंट क्षेत्रात फटका आपण पाहतोय, चांगला फटका शिवदासच्या बॅट मधून चेंडू थेट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी शिवदासच्या बॅट मधून आला हा 4था चौकार. अतिशय दर्जेदार बॅटिंग, शिवदास सुंदर बॅटिंग करतोय, मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. नजाकत, ताकद, एकेरी दुहेरी धावा यांचा भरणा करत धावसंख्या पुढे नेण्याचं काम मात्र शिवदास करतोय. आता मध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीअंती 34 धावा. तीन षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकानंतर धावसंख्या 34 या आकड्यावर आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, त्यानंतरच्या षटकामध्ये 12 धावा, तिसऱ्या षटकामध्ये देखील 12 धावा आल्यात. आमच्या समेत स्कोरर मित्र युवराज म्हणजे चांगलं स्कोर काउंटिंगचं काम पाहतोय. देवगड प्रीमियर लीग 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय. एका बाजूने आशापुरी रेसिडेन्सी देवगड, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय हार्दिक स्पोर्ट्स NCC नरगोलवाडी. टॉस जिंकून आशापुरी रेसिडेन्सी देवगड हास्य क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय आणि टॉस हरल्यानंतर मिळालेलं आमंत्रण स्वीकारून फलंदाजी करताना पाहायला मिळतोय हार्दिक स्पोर्ट्स NCC नरगोलवाडी हा संघ. पहिल्या 3 षटकांमध्ये 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सूरज शेलार वैयक्तिक खात्यातील दुसरं षटक घेऊन. पहिला चेंडू केतनच्या बॅटमधून फटका आलाय ऑफ साईडला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण केली आहे. केतनला माहिती आहे शिवदासच्या बॅटमधून मोठे फटके येतात. शिवदासचं चांगल्या बहरामध्ये पाहायला भेटतोय, चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला भेटतोय. म्हणजे जास्तीत जास्त स्ट्राईक ही शिवदासकडे देण्याचा प्रयत्न हा केतन तिर्लोटकरच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. केतन देखील एक चांगला बॅटर आहे, त्याच्या देखील बॅटमध्ये मोठे फटके आहेत. फुल टॉसर पाहिजे चेंडू अलॉंग विथ द कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरी धावनी स्ट्राईक रोटेट. आता मध्ये स्ट्रायकिंग एंडला कॅप्टन केतनने देखील अनेक स्पर्धा गाजवल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत खेळाडू आहे केतन.
अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतोय केतनला चांगला खेळ करताना. वेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, अतिशय वेगाने चेंडू टाकला होता सूरजने. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. चांगली गोलंदाजी, दुसरं षटक हाताळलं होतं गोलंदाज सूरजने. 12 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर देखील त्याच्यावर विश्वास ठेवला गेलाय कर्णधार करवी. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. पहिल्या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. सुंदर फटका पाहायला भेटतोय, कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक येईल. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी दुहेरी धावा, त्याचबरोबर त्याला चौकाराची जोड, अशी एक चांगली बॅटिंग आपण पाहतोय दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आतापर्यंत वैयक्तिक 4 चौकार इथे मारले शिवदासने, जो आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला केतन, जो आतापर्यंत शांत आणि संयमी खेळी या मॅच मध्ये करतोय. चांगला फटका पाहायला मिळाला. मिड विकेटला चेंडूचा प्रवास अलॉंग विथ द कार्पेट, झपाट्याने क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटते. ती लांब वरून येत चेंडूवर ताबा मिळवला, चेंडूला थांबवलं, चेंडूचा परतावा केला. आपल्या संघासाठी कुठेतरी 2 धावा इथे सेव्ह करतोय क्षेत्ररक्षक, जो आपण मिड विकेटला पाहतोय. 40 धावा इथे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. आतापर्यंत या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज सूरजने. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक येईल कव्हर मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु थ्रो मध्ये थोडीशी चूक, परंतु धाव मिळणार नाही. एकच धाव घ्यायचा निर्णय दोन्ही बॅटरचा. एकेरी धावेने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या 41. 4 षटकांचा खेळ समाप्त. 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज सूरज शेलारने. चांगली गोलंदाजी. स्ट्रॅटेजिक टाइमआउट असेल, 30 सेकंदांचा असेल. त्यामध्ये आपण ड्रिंक्स ब्रेक घेऊ शकता. ड्रिंक्स ब्रेक नंतर लगेच सामना सुरू होईल. तोपर्यंत आपण या सामन्याचा लेखाजोखा पाहूया. प्रशांत सलामीसाठी आला होता. वैयक्तिक 7 या धावसंख्येवर बाद झाला, नंतर वैयक्तिक 21 या धावसंख्येवर मैदानाच्या आतमध्ये आपल्या खेळताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे शिवदास हा फलंदाज आणि त्या जोडीने केतन तिर्लोटकर देखील चांगले बॅटिंग करतोय. त्या बॅटमध्ये आतापर्यंत 9 धावांची खेळी आपण पाहिली. 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 41. 5व्या षटकाचा खेळ सुरू होईल. गोलंदाजी मार्कडे 5वं षटक घेऊन. पहिला बॉल वेस ऑफ साइडला जोराने फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आलाय झेलच्या खाली. दुर्दैवीरित्या ते झेल सुटलाय. अतिशय चांगला प्रयत्न, टाळ्यांच्या स्वरूपात दाद दिली जाते या प्रयत्नाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय चौकारासाठी, परंतु क्षेत्ररक्षकाच्या प्रयत्नांसाठी दाद द्यावी लागेल. अतिशय सुंदर ते अटेम्प्ट केला, सुंदर चांगला प्रयत्न केला होता. नेक्स्ट बॉल यावेळेस
ऑफ साईडला पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाकडे फटका आहे. क्षेत्ररक्षक येईल, चेंडू अडवेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण पाहायला मिळते. 2 धावा 2 धावेने धावसंख्येत बदल. 47 धावा आपण धावफलकावर पाहतोय. बॅटर चॉईस पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. च्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. एक क्षेत्ररक्षक आपण लॉंग ऑनला पाहतोय. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ, थोडासा वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय आणि तिसरा क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला डीप मध्ये ठेवला गेलाय. सुडवलाय चेंडू. केतनच्या बॅट मधून चेंडू जाईल खूप लांब लांब लांब, सीमा रेषा पार. षटकार केतन, जो आतापर्यंत शांतपणे फलंदाजी केली होती, परंतु आता मोठे फटके मारण्यास सुरुवात झाली. केतनच्या बॅट मधून जबरदस्त फटका, अगदी गगनचुंबी फटका पाहायला भेटतोय. चेंडू सीमा पार 6 धावांसाठी आणि 6 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते धावफलकावर 53 धावा, 53. मितेश बाबल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. या आधीच्या चेंडूवर षटकार, परंतु त्यानंतरचा चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त केलंय गोलंदाज मितेश बाबल. मॅन फ्रॉम तांबाडेक, एक नवोदित युवा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करतो. यावेळी चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज झेलच्या खाली, कॉट अँड बोल्ड. यस, केतनची विकेट आली आहे, मोठी विकेट. फलंदाज केतन बॅक टू द पॅव्हिलियन. वैयक्तिक 21 या धावसंख्येवर बाद झालाय केतन. चांगली फलंदाजी केली, स्वतः कॅप्टन आहे या टीमचा. तसेच चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केली आहे. धावसंख्या 53 आणि 53 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसतोय. वैयक्तिक 21 धावांची खेळी छोटी होती, परंतु अतिशय दर्जेदार होती आणि संघाला गरजेची होती. ती खेळी करून मैदानाच्या बाहेर परततोय केतन तिर्लोटकर आणि ते जागण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अतुल. दोन शिवदास देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, जो नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळेल आपल्या स्क्रीनवर. ते चांगली बॅटिंग केले, 4 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. शेवटची काही षटकं बाकी आहेत, शेवटचे काही चेंडू बाकी आहेत आणि या चेंडूवर निश्चितच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. मितेश बाबल चांगली गोलंदाजी केली, प्रभावित केले या मॅच मध्ये. तांबाडे गावचा खेळाडू आपण पाहतोय. ओर द विकेट मितेश. वेगवान, तेज तर्रार, भन्नाट वेग पाहायला मिळालाय. टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. षटक क्रमांक 5 ची समाप्ती आणि 5 षटकांच्या समाप्ती अंती सांघिक धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय 53. 2 गड्यांच्या मोबदल्यात मितेश बाबलने या षटकामध्ये फक्त 12 धावा खर्च केल्या, परंतु एक महत्वाचा विकेट, महत्वाचा गडी बाद केला. केतनला माघारी परतवण्यात यश प्राप्त केलंय. एक 5 षटकांचा खेळ समाप्त. 53 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आशापुरी रेसिडेन्सी देवगड हा संघ आपण क्षेत्ररक्षण करताना पाहतोय, तर फलंदाजी करताना संघ पाहतोय हार्दिक स्पोर्ट्स NCC नरगोलवाडी. शेवटचे षटक स्लॉगवरचे षटक घेऊन येतोय विदर्भ पराडकर, मॅन फ्रॉम देवगड आनंदवाडी. एक चांगला गोलंदाज आहे, मात्र या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला बॉल सोडून दिला गेलाय. पाहूया पंचांचा इशारा येतोय. या व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा चेंडू पाहायला भेटतोय. एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धावेने एक्स्ट्रा चेंडूने या ओव्हरला सुरुवात झाली. शेवटचे षटक, अंतिम षटक, 6वं षटक आपण पाहतोय. फलंदाज शिवदास ऑन स्ट्राइक, ज्याच्या बॅटमध्ये आपण 4 चौकार या आधीच पाहिलेत. पुन्हा एकदा सोडून दिलाय. आता मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल. एक धाव मिळेल. एकेरी धावाने धावसंख्येत बदल होईल. धावसंख्या 55 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 6व्या षटकाचा खेळ सुरू. अजून एकही चेंडू झाला नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे वाईट टाकलेत. विदर्भ याला लाईन लेंथ मध्ये चेंज करावा लागेल. योग्य टप्प्यावरचा चेंडू टाकावा लागेल या मॅच मध्ये. चांगला फटका अलंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे, अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अडवलाय चेंडू, थांबवलाय चेंडूला, आपल्या संघासाठी धावा सेव्ह केल्यात, परंतु एक धाव काढण्यापासून रोखू शकले नाहीत. एक धाव कंप्लीट झाले. स्ट्राइक रोटेट. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला अतुल प्रथम स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील.
विदर्भाचा सामना. नेक्स्ट बॉल. अगुट टप्प्याचा चेंडू होता. मिडलमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. थ्रो थोडासा चुकीच्या ठिकाणी झालाय. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. शिवदासचं देखील कौतुक करावं लागेल. सलामीसाठी तो दाखल झाला, परंतु अजूनही न थकता न दमता मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पेश करतोय. एकेरीचं रूपांतर झपाट्याने दुहेरीत केलंय. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या 58. लास्ट ओव्हर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू टप्पा खाल्यानंतर थेट विकेट किपरचा घेतोय वेध. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय विदर्भच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉलसाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ककडे पाहायला मिळेल. शेवटचं षटक, अंतिम षटक, ज्या षटकामध्ये निश्चितच एकाच दुसरा मोठा फटका अपेक्षित असेल बॅटरकडून. पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार योग्य लाईन लेंथ. पहिले काही चेंडू थोडासा चुकला होता, वाईड बॉल टाकले होते, परंतु तदनंतर कमबॅक केलाय विदर्भ पराडकर या गोलंदाजाने. मॅन फ्रॉम देवगड आनंदवाडीचा हा खेळाडू आपण पाहतोय. या मॅच मध्ये 6व्या षटकासाठी त्याची निवड झाली आणि का माझी निवड झाली हे मात्र या 2 चेंडूंवर दाखवून दिले. पुन्हा एकदा अकुट टप्प्याच्या चेंडू. यावेळेस फुटवर्कचा वापर. चांगला फटका पाहायला भेटतोय. फायनली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय थेट सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी फलंदाज अतुल यांच्या बॅटमधून आलाय चौकार. 62 धावा. 4 धावांनी धावसंख्येत बदल. धावसंख्या 62 या आकड्यावर जाऊन पोहोचते. षटकातील पुढील चेंडू विदर्भ. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकले, परंतु त्यानंतर चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. याही वेळेस भन्नाट वेगाने चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ समाप्त आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 62 आणि 63 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय आशापुरी रेसिडेन्सी देवगड या क्रिकेट टीम समोर. 63 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल, काय घडतंय काय बिघडतंय, नेक्स्ट मॅच मध्ये काय होतंय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर देखील बदल होईल. मायक्रोफोनवर आपल्या समोर जुळले जातील मॅन फ्रॉम बोर्डवे. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. दोन्ही संघांनी ते चांगलं प्रदर्शन केलंय. 62 धावा झाल्या. 63 धावांचं आव्हान आशापुरी रेसिडेन्सी देवगड या टीम समोर ठेवलं गेलंय.
समालोचन कक्षातून मी विवेक परब आयोजन संयोजन समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. प्रेमाचा नमस्कार, राम राम. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. खेळाडू मैदानामध्ये प्रवेश करताना, मैदानाबाहेर येताना, सामना संपल्यानंतर अतिशय शिस्तीत रांगेत मैदानाबाहेर किंवा आत जाताना दिसत आहेत आपल्याला. कर्णधार त्यांना लीड करतोय. संघमालक, संघ व्यवस्थापक आमच्याशी सलोख्याचं वातावरण ठेवत सुंदर सहकार्य करताना स्पर्धा यशस्वीतेमागे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. ही संपूर्ण स्पर्धा नियमावलीला कटिबद्ध तर आहेच, परंतु खिलाडू वृत्तीला देखील तेवढीच साजेशी आहे. आमची टॅगलाईनच आहे, खेळाडूंचा मान, खेळाडूंचा सन्मान. देवगड तालुका प्रीमियर लीग 2024चं औचित्य साधत या मैदानावर गेले 4 दिवस, आजचा 4था दिवस, उद्याचा 5वा दिवस, अंतिम दिवस असेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये कोणताही खेळाडू आपल्याला मद्यपान, धूम्रपान करताना पाहायला मिळाला नाही आहे आणि हा एक नियम आपण काटेकोरपणे पाळलाय. तसं आढळल्यास आयोजन संयोजन समितीने योग्य ती दक्षता घेतली आहे आणि याबद्दल आमच्या सर्व आयोजकांचं कौतुक. ही स्पर्धा जरी आपल्याला 5 दिवसांची दिसली आहे, गेले 4 दिवस अथक मेहनत घेणारे आमचे सगळे कार्यकर्ते, सगळे स्वयंसेवक आणि क्रीडा रसिक गेल्या 1.5 ते 2 महिने या स्पर्धेची तयारी, पूर्वतयारीपूर्वी याची चर्चा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि म्हणूनच या स्पर्धेचं नाव लौकिक. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा आपण सर्वदूर पसरवत आहोत. लाईव्हच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडलेल्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सन्माननीय दीपेशजी धुरी, आपलंही या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला चेंडू ड्राईव्हच्या स्वरूपात, एक्स्ट्रा कव्हरमध्ये प्रोटेक्शन, थोडीशी ढिलाई, दुसऱ्या धावेची शक्यता. यावेळी मात्र मैदानामध्ये साकारली जाते. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चपळाई पाहिली आहे, हरणाचा वेग पाहिला आहे, सशाची चतुरता पाहिली आहे. मात्र त्याहीपेक्षा नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजाला दाद द्यावी लागेल, कारण त्याच्या पायाला थोडीशी गुदगुली झाल्यासारखं वाटलंय मैदानामध्ये. पहिला चेंडूचा खेळ समाप्त झालाय. श्री गणेश झालाय. एकेरी धावचं रूपांतर दुहेरीत झालंय. दरचेतार गोलंदाजी मार्कवर पहिला अनिवार्य पॉवर प्लेचा षटक केतन तिर्लोटकर, ज्याने पहिल्या इनिंगची सुरुवात नंबर 3 बॅटिंगवर केली होती. अर्थातच तोच केतन तिर्लोटकर दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्या संघाच्या वतीनं पॉवर प्लेचा षटक हाताळताना. दरचेतार गोलंदाजी, लोअर पुलटॉप पद्धत, चेंडूला सन्मान दिला गेला. डीप मिड विकेट, शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्रात खेळला गेलेला चेंडू. यावेळी मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर एकेरी धावेसाठी सावध पवित्र दोनही फलंदाजांचा सलामीवीर यश घाडी स्वतःचं खातं यापूर्वीच खोललंय. वैयक्तिक 3 धावांनिशी 3 चेंडूंचा सामना करताना मध्यान्ह झालाय पहिल्या षटकाचा. अर्थातच उत्तरार्धातील 3 महत्त्वपूर्ण चेंडू, आवश्यक असलेली क्षेत्ररक्षण व्यूहरचना रचवताना पाहायला मिळतोय केतन तिर्लोटकर. मात्र पॉवर प्लेच्या षटकात यावेळी हात खोलावे लागतील. धाकड फलंदाज नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने समीर पाहायला मिळतोय. सन्माननीय कल्पेशजी साळुंके साहेब यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या व्यासपीठावर आगमन होत आहे. मी विनंती करतोय अमोलजी मेस्त्री या स्पर्धेचे सर्वेसर्वा आपल्या शुभ हस्ते आपण कल्पेशजी साळुंके यांचा यथोचित मान सन्मान करत आहोत. चेंडू सीमा रेखा पार पाहायला मिळालाय. 4थ्या चेंडूवर आकर्षक DTPL चौकार सुमितच्या बॅटमधून. पहिल्या चेंडूवर चौकाराने सिद्धता झाली आहे. डावाला सुरुवात झाली एका मोठ्या फटक्याने. अर्थातच ही वादळापूर्वीची शांतता, घोंगावणारं वादळ या मैदानावर निश्चित पाहायला मिळेल. वारपे चेंडू उडावलाय. चेंडूला 38 सर्कलच्या ठीक बाहेर क्षेत्ररक्षकाच्या गोदीत विसावलाय चेंडू. खेळाडूंचा जमलाय मेळ. क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल आणि खेळाडूचा, फलंदाजाचा, सुमितचा संपलाय खेळ. पहिल्या गड्याचं पतन. 7 ही धावसंख्या. 5व्या चेंडूवर केतन तिर्लोटकरने केलाय पलटवार. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एका चौकारणीशी धाकड विस्फोटक फलंदाज सुमितला शमवण्यात आलंय. सुमितची खेळी बहरण्यापूर्वीच यावेळी तंबूचा रास्ता दाखवला गेलाय. पाहावं लागेल उर्वरित मॅच सुमितला डगआउट मध्ये बसून. मात्र ती इच्छा नव्हती त्याची. मोठा फटका आपल्या संघासाठी खेळण्यासाठी गेलाय. नंबर 3 बॅटर स्वतः संघमालक शेखर कोलगे, संघमालक
आमचे दर्जेदार 16 संघ मालक ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेत शोभा वाढवली आहे, दर्जेदार संघ उतरवलेत. ही संपूर्ण स्पर्धा देवगड तालुका प्रीमियर लीग त्यांच्या माध्यमातून यशस्वी केली गेली. इनसाइड आउटचा फटका, यावेळी फटका बसला. क्षेत्ररक्षकाचे भरसक प्रयत्न, लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर सुरेख मागे झेपावत कपिल देव निखंज सरांची आठवण करत 30 यार्ड सर्कलच्या बाहेर टिपलेला एक सुंदर झेल या सामन्याची नांदी ठरू शकतो. दर्जेदार क्षेत्ररक्षण, पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. शेखर कोलगेची खेळी होते. 0 धावांवर गोल्डन डकचा शिकार होत परतावं लागेल तंबूच्या दिशेने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 7 धावेवर 2 हादरे. केतन तिर्लोटकरने 2 भगदाडं पाडली आहेत. सुरुवातीच्या 2 खंदावीरांना पाठवलाय सस्तात तंबूच्या दिशेने. आपल्या संघाचं पारडं केलंय पहिल्या षटकात तरी जड. पहिलं पॉवर प्लेचं षटक, एक चौकार जरी खाल्लाय केतन तिर्लोटकरने, अनुभव पणाला लावलाय. अष्टपैलू खेळाडू म्हणून देवगड तालुक्यामध्ये ज्याची वर्णी लावली जाते, सिंधुदुर्ग टेनिस बॉल क्रिकेट मधील एक चांगला दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. काय दर्जेदार झेल टिपलाय प्रशांत आचरेकरने. आजच्या दिवसातील हा महत्वपूर्ण झेल होता. याआधी एक आपण डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक झेल पाहिला होता. कव्हर पॉइंटच्या ठीक बाउंड्री लाईनच्या आत त्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले होते. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये जमिनीवर आपटल्यामुळे, मोशन फिरल्यामुळे यावेळी तो झेल सुटला होता, नाही तर तो एक नेत्रदीपक झेल झाला असता. गोलंदाजी मार्कवर स्वतः संघ मालक अतुल माशिये. करायचा होता फ्लिक, डाव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. दंडात्मक स्वरूपात पंच अवैध ठरवतायत चेंडूला. निक्षून सांगितलं जात आहे हा चेंडू नियंत्रण रेषा उल्लंघन करणारा आहे. या चेंडूवर हा चेंडू तुला परत टाकावा लागेल. फलंदाजाला निश्चित लेग साईडच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव. स्वैर मारा. सन्मान दिला जातोय. चांगल्या चेंडूंना सन्मान देते. कॉपी बुक स्टाईल कव्हर ड्राईव्हचा फटका. संयमित संतुलित खेळी पाहायला मिळते. फलंदाज नंबर 4 सिद्धेशच्या यशच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्रायकिंग यांच्या दिशेने नवोदित फलंदाज सिद्धेश नाईक धुरे पाहायला मिळतोय. यावेळी इनसाइड आउटचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न. साधा सोपा लॉलीपॉप झेल झालाय. भुईला दान असं वाटलं होतं. ज्या कॉन्फिडन्सने क्षेत्ररक्षक कव्हरच्या रिजन मधून आला होता, पॉइंट बाउंड्री लाईन पर्यंत मजल दर मजल करत ऐन मोक्याच्या क्षणी नजरहटी, दुर्घटना घटी आलेल्या 2 धावांनी सांघिक धावफलक. नेल्सन फिगर डबल डिजिट 11 धावा. मॅच ऑफिशियल्स, नॉन स्ट्रायकिंग एंड अंपायर मॅन फ्रॉम तारकर्ली मालवण बंटी केरकर सर. मोठा फटका, ताकद, टायमिंग, एलिव्हेशन, नजाकत, वाईच हटके पण गोलीगत फटके. मॅक्झिमम शॉट, 6 धावा. आडव्या बॅटने टोलावलाय चेंडू. यावेळी मात्र फसलाय फटका. क्षेत्ररक्षकाची वारंवार गलथानपणा यावेळी भोगावा लागेल का? कारण यावेळी देखील सुटलाय झेल. फसलेला फटका आणि क्षेत्ररक्षकांनी केलेली हाराकिरी. धावफलक पाहायला मिळतोय. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. प्रथम फलंदाजी करताना हार्दिक स्पोर्ट्स NCC नरगोल क्रिकेट संघाने 62 धावा बनवल्या. 63 धावांचा पाठलाग करताना आशापुरी रेसिडेन्सी देवगड क्रिकेट संघ 2 जीवदानांशी खेळताना
कट करायचा प्रयत्न, पॉइंट बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून खेळलाय चेंडू, गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. यावेळी मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण केलंय. तत्पूर्वी आणखी 2 धावांची लहर ही मैदानावर. धावफलक मात्र पोहोचवला जातोय श्री गणेशाच्या शुभांकावर. 21 धावांवर 21 हा आकडा बापू नाडकर्णी सर यांनी प्रसिद्ध केला होता. टेस्ट क्रिकेटमध्ये सलग 21 कॉन्सिक्युटिव्ह मेडन ओव्हर्स, 21 हा आकडा खूप प्रसिद्ध आहे बापू नाडकर्णी सर यांच्यासाठी. शपल क्रॉस करायचा प्रयत्न, यष्टीरक्षण सुंदर झालंय. हा ना करत ऐन मोक्याच्या क्षणी यावेळी सुरेख ताळमेळ पाहायला मिळतोय. आपल्या साथी फलंदाजावर यावेळी विश्वास दर्शवला जातोय. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने फलंदाजाने दिली होतं कॉल. शेवटच्या चेंडूवर आलाय 1 धाव आणि एकेरी धावेने सांघिक धावफलक 2 षटकांच्या अंती 22 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात मिनी नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. अंपायर डिकी बर्ड यांचं नाव घेतलं जातं, कारण इंटरनॅशनल टेस्ट क्रिकेटमध्ये ज्यावेळी 1 बाद 111, 2 बाद 222, 3 बाद 333 असा आकडा असायचा धावफलकावर, त्यावेळी अंपायर डिकी बर्ड आपल्या जागेवर जेवढे विकेट तेवढ्या उड्या मारायचे, आगळी वेगळ्या शैलीत नेल्सन फिगर दर्शवायचे आणि तिथून नेल्सन फिगर हा कन्सेप्ट रुजू झाला. आता मात्र शॉर्टड फॉर्मॅटमध्ये 1 बाद 11, 2 बाद 22, 3 बाद 33 ह्या मिनी नेल्सन फिगर म्हणून ओळखल्या जातात. नवोदित फलंदाजांसाठी आवश्यक असलेली ही स्पर्धा देवगड तालुका प्रीमियर लीग 2024. शिस्तबद्धता, नियमावलीवर बोट ठेवून खेळाडूंचा मान, खेळाडूंचा सन्मान या टॅग लाईन खाली आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अमोलजी मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली एक मूर्तिमंत सोहळा आपल्या सर्वांसाठी जोडून आणलाय. या सोहळ्याचे साथीदार व्हा, या सोहळ्याचे साक्षीदार व्हा. हे प्रत्येक क्षण आपल्या नजरेत साठवून ठेवा आणि उद्याच्या दिवशी तर आपली उपस्थिती निश्चित प्रार्थनीय असेल. आपला आशीर्वाद, आपला पाठिंबा, आपलं सहकार्य, आपलं मार्गदर्शन आणि हीच तर आमची कमाई आहे. फायनल उद्या फक्त 3 सामने या मैदानावर खेळवले जातील आणि कदाचित एखादा सामना असेल तर तो आपल्यासाठी उत्सुकता पणाला लावणारा असेल, आकर्षण असेल. मोठा फटका, फुल टॉस चेंडूला फुल टोल वसूल करायचा प्रयत्न सुटलाय. या सामन्यातील, या इनिंग मधील 3रा झेल. रोहित शर्मा जर या ठिकाणी असता तर निश्चित गार्डनवाले खिलाडी एखादी कमेंट तरी ऐकायला आली असती. स्टंप माईक पण नाहीये तिथे, मात्र रोहित शर्माची आठवण या ठिकाणी करावी लागेल. गार्डन में घूमने वाले लड़के, यहाँ पे 3 बड़े कैच छूटे हैं. इस मैच का रुख किसी और तरीके से आना पड़ेगा. आशापुरी रेसिडेन्सी देवगड आज वेदांत जाधवच्या कॅप्टन्सी खाली खेळणारा हा संघ. वेदांत जाधव सकाळी देव पाण्यात ठेवून आला असेल, देवभक्ती करून आला असेल, म्हटले तर पानं लावून आला असेल आणि अजून मैदानामध्ये त्याची वाट पाहिली जाते. ड्राईव्ह सुंदर फटका, कॉपी बुक स्टाईल लेट कटचा फटका पाहायला मिळतोय. अर्थातच पॉइंट बाउंड्रीच्या क्षेत्ररक्षकाकडनं भरसक प्रयत्न केले जात आहेत, मात्र काही क्षेत्ररक्षकांकडून ढिसाळपणा या सामन्यामध्ये हार्दिक स्पोर्ट्स NCC नरगोल क्रिकेट संघाला परवडणारा नाहीये. आतापर्यंत 3 झेल सोडलेत, 2 दर्जेदार झेल टिपलेत आणि झेल टिपलेत त्यावर 2 सुरुवातीचे खंदे धाकड फलंदाज बॅक टू द पवेलियन आलेत. नॉन स्ट्रायकिंग एंड अंपायर बक्षीस वितरण सोहळा लेट कट केला गेलाय. थर्ड स्लीप फ्लाइंग स्लीप मध्ये यावेळी क्षेत्ररक्षक आहेत तैनात. आणखी एकेरी धाव. सर्वांना निमंत्रण उद्याच्या दिवसाचं. मैदानावरून सकाळच्या सत्रापासून तुम्हा सर्वांना निमंत्रण आहे. उद्या 2 सेमीफायनल, 1 फायनल साठी खास आमंत्रण आहे. आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आणि त्याचबरोबर महाअंतिम बक्षीस वितरण सोहळ्यानिमित्त लोअर फुल टॉस मध्ये चेंडू, पॅडल स्वीपचा फटका, डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षणाकडनं सुरेख फेक, 2 धावा. धावफलक 30 धावा. आता मात्र एक्सेलेटरवर पाय ठेवलाय. हळूहळू चालणारी गाडी रमपम धावायच्या सुरुवात पाहायला मिळते. 63 धावांच्या पाठलागाला दर्जेदार पाठलाग केला जातोय. उद्याच्या दिवसात महाअंतिम बक्षीस वितरण सोहळ्याला
आमच्या सगळ्या जुन्या जाणत्या अनुभवी खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे. आमच्या खेळाडूंनी देवगड तालुक्यासाठी नव्हेच तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जे योगदान दिलंय ते योगदानाची पोचपावती थोडासा का होईना परतवा आणि त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्या कारकिर्दीचा गौरव करण्यासाठी हा सत्कार समारंभ आयोजित केलाय. आमच्या सगळ्या जुन्या जाणत्या खेळाडूंचं स्वागत असेल उद्याच्या दिवसात. आणि जे खेळाडू ज्यांनी या क्रिकेटसाठी देवगड क्रिकेटचं नावलौकिक वाढवण्यासाठी मदत केली आहे, सहकार्य केलंय, आपल्या खेळातून देवगडचं नाव वाढवलंय, सर्वदूर पसरवलंय, असे खेळाडू मैदानावर जे उपस्थित नाही आहेत मैदानावर जे उपस्थित आहेत परंतु आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही आहे, अशा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक हाताळताना प्रशांत आचरेकर ज्याने 2 नेत्रदीपक झेल टिपलेत. मोठा फटका मिळालाय. येस, हाही एक महत्वपूर्ण निर्णय आहे. जोपर्यंत तुमचं अपील नाही तोपर्यंत तुम्हाला विकेट नाही. भले बॅट एज असू देत किंवा LBW असू देत किंवा रनआउट असू देत, अपील करणं इज द मस्ट. आणि सकाळीच अमोल सरांनी सांगितलंय 8 चेंडूत 20 धावांची धाकड खेळी. फलंदाज सिद्धेश बॅक टू द पवेलियन. तिसरा हादरा सांघिक धावफलक 32 असताना सकाळच्या सत्रात अमोल सरांनी काही नियम हे खेळातून शिकावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. अमोल सर, तुमची पहिली इच्छा पूर्ण झाली आहे. जे नियम मैदानावर शिकावे लागतात त्यापैकी पहिला नियम अपील केल्याशिवाय कोणताही पंच आऊट देत नाही आणि हेच शिकण्यासारखं आहे. बऱ्याच गोष्टी या ठिकाणी शिकण्यासारख्या असतात ज्या अनुभवातून आपल्याला येतात. 32 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि या स्पर्धेचं खास आकर्षण वेदांत जाधवची पावलं नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने वळताना पाहायला मिळत आहेत. मी पाहिलेल्या मोस्ट हँडसम क्रिकेटर्स पैकी एक क्रिकेटर वेदांत जाधव इज ऑन नॉन स्ट्राइकिंग एंड. आपके चर्चे और आपके खर्चे, इन दोनों के चर्चे इस देवगढ़ तालुका में बहुत है. देवगढ़ तालुका का ये शिवम दुबे इस नाम से परिचित है. वेदांत जाधव शफल क्रॉसचा फटका फसलाय. आलाय विकेट. केतन तिर्लोटकर इज ऑन फायर. फलंदाज यश गाडीची दांडी 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 गुल. स्वागत. हीच ती वेळ, ह्योच तो क्षण. वेदांत जाधव नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने नवीन बॅटर हार्ड हिटर विदर्भ परब स्ट्रायकिंग यांच्या दिशेने विदर्भ पराडकर. 17 चेंडू आणि 31 रन्सांची गरज. शॉर्ट अंपुलचा फटको इल्याच आणखी वेळ न घेता संघहितासाठी खेळलो गेलेलो मोठो फटको. मात्र 1 रन्सान सांघिक धावफलक पोचलो. मिनी नेल्सन फिगरवर 33 रन्सार 63 रन्सांचो पाठलाग. हार्दिक स्पोर्ट्स NCC नरगोल क्रिकेट संघान बनवलेले 62 रन्स 3 गड्यांच्या मोबदल्यात. दर्जेदार फटकेबाजी मनगटाचा वापर. VVS लक्ष्मण अझरुद्दीन यांची आठवण करून देणारी नजाकत. हैदराबादचे खेळाडू आणि खास करून इंडियन क्रिकेटर्स बघण्यासारखं मनगटी फटके असतात.
फ्लिक ऑफ रिस्ट जे का म्हटला जाता तो 1 रन्स. वेदांत जाधव 1 रनचा नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेन. उरलेत 15 चेंडू आणि 15 चेंडूत अजूनही 29 रन्सांची गरज. मोठो फटको मारण्याचं मानस यावेळी स्विंग अँड मिस बघूक मिळालो. बाकीचे सुपस्कार यष्टीरक्षकांनी पूर्ण केलेले दिसले. अर्थातच यष्टीरक्षक आहे जुने जाणते बुजुर्ग खेळाडू. सगळ्या बुजुर्ग खेळाडूंचा योगदान असा देवगड क्रिकेटसाठी. आणि देवगड तालुका प्रीमियर लीग मध्ये उद्याच्या संध्याकाळच्या सत्रात बक्षीस वितरणाच्या वेळा तुमचं सगळ्यांचं मान सन्मान. अतिरिक्त रन्स. चेंडू हाताळला गेलो अवांतर. दोन्ही हात केले पंचांनी समांतर. 1 अतिरिक्त रन्स आणि अतिरिक्त रन्सां सांघिक धावफलक पोचलो 35 रन्सार. टप्प्याच्या चेंडूवर शॉर्ट आर्म पोलचा फटको. कव्हरच्या क्षेत्रात यावेळी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकांनी टिपलेलो छेल. प्रशांत आचरेकर आजच्या दिवसात फेविकॉल लावून इलेलो दिसता. अर्थातच 5 ते 6 किलो फेविकॉल आणि त्यामुळे कदाचित हे जोड तुटेगा नाही असं सांगत 3 महत्वपूर्ण झेल टिपणारो प्रशांत आचरेकर. विदर्भ पराडकरची खेळी समाप्त. पस्तीस रनसार. 5 हादरे, 5 विकेट, 5 खंदे वीर. अर्धो संघ डग आउटच्या दिशेन रावणेच्या दिशेन. रावणी म्हणजे काय, रवणी म्हणजे काय तुमका सगळ्यांका माहित असतला. अर्थात जे मालवणी शब्द, मालवणी वाक्प्रचार किंवा मालवणी म्हणी वापरले जातात ते कोणाचो अपमान करण्यासाठी नाही तर त्या सिच्युएशनवर आधारित असतात. माझ्या मनात कोणाबद्दलही पाप नाही, ज्याच्या मनात पाप ते का होतीत आपोआप. लोअर फुलटॉस मध्ये चेंडू. नितेश भाबळ स्ट्रायकिंग यांच्या दिशेने नवीन बॅटर. पहिलो रन घेत बोणी करत वेदांत जाधव वर असतली सगळी दारोमदार. षटक क्रमांक 4 ची सांगता. 24 चेंडूंचा खेळ समाप्त झालो. 5 गाड्यांच्या मोबदल्यात धावफलक पोचलो हिस्टॉरिकल फिगर 36 च्या आकड्यावर. 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूत आता मात्र गरज 27 रन्सांची. 13.5 रन्स प्रत्येक षटकात बनवचे लागतले आणि खरी जबाबदारी असतली वेदांत जाधववर आणि ते का साथ देवची लागतली नितेश बाभलवर. केतन तिर्लोटकर दर्जेदार गोलंदाजी. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा इशारा इलो पंच. अर्थातच संतोष डोकरे सरांचो मॅन फ्रॉम कोल्हापूर मान्यताप्राप्त पंच आणि त्यांच्या साथीक रामप्रसाद शिर्के जेंका देवगड तालुक्यातले जुने खेळाडू, उत्कृष्ट विकेट किपर म्हणून देखील ओळखतात, दर्जेदार ओपनर म्हणून देखील ओळखतात आणि ऑफ साइडचं एक बेस्ट बॅट्समन म्हणून देखील ओळखतात. बऱ्याच जणांना या माहित नाही. आणि रामप्रसाद शिर्के जो पंच करायचो इंजमाम उलकची आठवण करून द्यायचो. 2 षटका हाताळली केतन तिर्लोटकरने. नावाक साजेशी गोलंदाजी. 2 षटका हाताळत फक्त 11 रन दिले आणि 4 मोहरे गारद केले. केतन तिर्लोटकर साठी एकदा कौतुक करू हरकत नाही. 12 चेंडूत अजूनही 27 रन्सांची गरज. येळार येळ आणि शिमग्याचो खेळ करूचो लागतलो. टायमरवर पंचांचं लक्ष असतलो. गोलंदाजी मार्कवर प्रशांत आचरेकर दुसरा वैयक्तिक कोट्यातील संघाच्या वतीन 5व्या षटक हाताळण्यासाठी. गेंद अंदर, दंडी बाहेर, क्लीन बॉलच्या स्वरूपात फलंदाज नितेश बाभलची खेळी. वैयक्तिक 1 रनसार स्वस्तात तंबूच्या दिशेन केतन तिर्लोटकरने सुरुवातीचे 4 फलंदाजांचो काढलेलो काटो आणि त्यानंतर प्रशांत आचरेकरची ते का साजेशी गोलंदाजी. 11 चेंडूंचो खेळ बाकी आणि 27 रन्सांची अजूनही गरज. अटीतटीची लढत होण्याची अपेक्षा. एका बाजूक वेदांत जाधव नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने बरोच काळ बघूक मिळतलो, मात्र आता ती वेळ येली. सगळी सूत्रा सगळी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊची लागतली. नवीन बॅटर अतुल गावडे
स्ट्रायकिंग यांच्या दिशेनं पायरव करताना 11 चेंडूत 27 रन्स बनवताना साकी दिंडीये बरोबरच मैदानात लंगार लावचा लागतला तांडव नाचाचो लागतलो. साकी आणि दिंडी देवगड तालुक्याक वेगळा सांगायची गरज नाही. वारकरी संप्रदायातली जी भजनं होतात त्या सगळ्यांका माहीत असताना साकी म्हणजे काय, दिंडी म्हणजे काय. जे नाटक प्रेमी असतले, दशावतार प्रेमी असतले, त्यांका लंगार म्हणजे काय ह्या वेगळा सांगायची गरज नाही. आणि तांडव हे प्रसिद्ध डान्स असा शंकर बाप्पांचो. दर्जेदार गोलंदाजी इन टू द ब्लॉक, गोलंदाजी हाईट फ्लाईट देत वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न. गोलंदाज प्रशांत आचरेकर इज ऑन फायर. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू मेडन, तिसऱ्या चेंडूवर ओव्हर पिच ड्राईव्हचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, इललो 1 रन्स. पहिल्या 3 चेंडूत एका गड्याच्या मोबदल्यात फक्त 1 रन दिलो वेदांत जाधव. उरले तर 9 चेंडू आणि 9 चेंडूत आता मात्र 26 रन्सांची गरज. 2 मोठे फटके मात्र सिलेक्ट करूचा लागतला. जसो बॉल तसा खेळाचा लागतला. मिस्टर कॅप्टन कूल म्हणून ज्याच्याकडे बघितला जाता, ज्याच्या बॅटवर बेनचो स्टिकर असा, अर्थातच बेन स्टोक्सचो खंदो समर्थक. ओव्हरपिच चेंडू ड्राईव्ह केलो गेलो, अजूनही संयमान खेळण्याची तयारी. यावेळी आणखी 1 रन घेतलो गेलो. वेदांत जाधव एकेरी दुहेरी धावा घेण्यावर भर जरी दिलो असलो तरी खराब चेंडूंचो खरपूस समाचार घेऊचो लागतलो. 8 चेंडू आणि 8 चेंडूत आता मात्र 35 रन्सांची गरज. 25 रन्सांची गरज. मोठा फटको, यावेळी उडावलेलो फटको, उडालेलो कारंजो आणि सेपेस्ट हातामध्ये विसावलेलो. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अतुलच्या हातात विसावलेलो चेंडू. स्वतः संघमालक टिपलेलो झेल आणि अर्थातच अतुलची खेळी अतुलने संपवलेली मैदानात बघण्याचा योग. लार 7 चेंडूंचा खेळ बाकी. 7 चेंडूत 25 रन्सांची गरज. ह्या चेंडूवर जर एक मोठो फटको इलो तर ह्या सामन्यात कलाटणी मिळा शकता. मात्र आता काम आता सूरज शेलारला करूचा लागतला. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेनं वेदांत जाधव. उरलेल्या 6 चेंडूत पुढच्या षटकात स्वतःकडे सूत्रा घेण्याच्या तयारीत असतलो. मात्र ह्या चेंडूवर फुलटॉस चेंडू, जो चेंडू इतर वेळी खय मारू शकलो असतो त्या चेंडू डॉट खेळण्यात अपयश, मोठो फटको मारण्यात अपयश. षटक क्रमांक 5 ची समाप्ती. शेवटचा चेंडू मेडन ठेवत 5 षटकांचो खेळ समाप्त. 5 गाड्याच्या मोबदल्यात धावफलक 38 रन्स. 6 चेंडूंचो खेळ बाकी आणि 6 चेंडूत 25 रन्सांची अजूनही गरज. सहा चेंडू 25 रन्स. म्हणजेच आता मी सांगितल्याप्रमाणे भजन प्रेमी देवगड वासियांसाठी मैदानात साकी दिंडीये बरोबरच लंगार नाचतला, तांडव नाचवचो लागतलो. प्रशांत आचरेकर 2 षटक हाताली, फक्त 12 रन्स दिले. ह्या षटकात तर फक्त 2 रन्स दिले आणि 2 गडी गारद केले. केतन तिर्लोटकरने 2 षटकात 11 रन्स दिले, 4 मोहरे गारद केले. दोघांचा गोलंदाजी पृथक्करण बघितला तर या दोघांनी 4 षटक हाताळली, तब्बल 23 रन्स दिले आणि 6 गडी गारद केले. म्हणजे जर हार्दिक स्पोर्ट्स NCC नरगोल क्रिकेट संघ या सामन्यात बचाव करण्यात यशस्वी झालो तर खरा श्रेय ह्या दोघांचा असतला. 6 चेंडू 25 रन्सांची गरज. मैदानात आता पेडवे तारलेन भागाचा नाही. आता मात्र मैदानात मोठी पापलेटा, सुरमय, सरंगो आणूची गरज असतली.
बंपर कॅच लावची गरज असलेली चौकार षटकारांची आतषबाजी असलेली 6 चेंडू 25 रन्सांची आवश्यकता. मोठा फटको मारण्याच्या नादात यावेळी मात्र फसलेलो फटको क्षेत्ररक्षक तैनात असं हलक्यात झालेली फंबलिंग दुसऱ्या रन्सासाठी घेतलेली पावला नो स्ट्रायकिंग यांच्या दिशेन रनआउट साठी केलेला अपील. पंच बंटी केरकर सरांनी आकाशाच्या दिशेने दाखवलेला बॉट, अर्थातच यात बॉट जरी आकाशाच्या दिशेने असला तरी फलंदाज सूरज शेलारची संपलेली खेळी तंबूच्या दिशेने जाण्याचा इशारो, अर्थातच मालवणीतल्या म्हणीवर आधारित गाव भोवडान इलो आणि रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या दिशेन रावण्याच्या दिशेन डगआउटच्या दिशेने गेलो. यानंतर होणारा सामनो एकता स्पोर्ट्स मुटाट विपक्ष आशापुरी रेसिडेन्सी देवगड. बोथ कॅप्टन्स प्लीज कम फॉर टॉस. पाच चेंडूंचा खेळ बाकी, 24 रन्सांची गरज. हीच ती वेळ, ह्योच तो क्षण. अभी नहीं तो कभी नहीं घुटना टेक तमाशा दाखवचो वेळ होतो. मात्र स्ट्राईक घेण्याच्या नादात वेदांत जाधव स्ट्राईक वर पोहोचतो खरो. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने आणखी एका फलंदाजाचा बलिदान. रनआउटचो आणखी एक शिकार. बॅटर नंबर 9 आउट. शेवटची जोडी मैदानात. पहिल्या 2 चेंडूंवर 2 रनआउट, प्रत्येकी एक रन 2 चेंडूंवर. धावफलक पोचलो 40 रनसार. 4 चेंडू आणि 23 रन्सांची गरज. 4 चेंडू 23 रन्स म्हणजे 4 षटकार मारूचे लागतले. शेवटची जोडी मैदानात. उलटफेर करण्याची मानसिकता असली मनात येत ता करूची तयारी ठेवची लागतली. प्रयत्न असले तर सगळा साध्य होता. शॉट ऑन पुल. झापूक झुपूक षटकार. वेदांत जाधव देर आहे, दुरुस्त आहे. अजूनही 3 चेंडू आणि 17 रन्सांची गरज. आमचे हिंदी कॉमेंटेटर कृष्णा देवजी सरांचा पेटंटेड वाक्य. ह्या शॉटवर कृष्णा देवजी सरांनी सांगितलं असता हो 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 उडा दिया डीप मिड ऑन के सिर के ऊपर से 6 रन के लिए. ते कृष्णा देवजी सरांची आठवण. 3 चेंडू 17 रन्सांची गरज. फुलटॉस चेंडू, फुलटोल वसूल, मोठो फटको. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. 50 धावा धावपलकावर. 2 चेंडूंचा खेळ बाकी. 13 रन्सांची गरज. 2 षटकार म्हणजे सामनो टाय. बघूक मिळतली सुपर ओव्हर. मात्र हे 2 षटकार बसणं गरजेचा. अटीतटीची लढत. वेदांत जाधव एका बाजून 9 विकेट गेलेले असताना देखील अकेला आदमी सेना बराबर 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी मैदानात. आगो की फलंदाजी. पुढे सरसावत इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या कपळावरना विनिंग हंटिंग जारी. मैदानात वेदांत जाधवची धमाल आणि चौकार षटकारांची कमाल. 2 षटकार 1 चौकारान. टायगर अभी जिंदा आहे सांगताना मैदानात. 1 चेंडू 7 रन्सांची गरज. षटकार खेचलो तर सामनो टाय होतलो आणि सुपर ओव्हर बघूक मिळतली. मात्र 1 चेंडूचो फरक जिंकण्या आणि हरण्यातलो असतलो. सुपर ओव्हर जर षटकार खेचलो सामनो टाय झालो तर सुपर ओव्हर. फुल टॉस, फुल टोल. वेदांत जाधव करके दिखाया. नाम तो सुना था लेकिन टाइगर ने क्या वापसी करा दी है. आशापुरी रेसिडेन्सी देवगड क्रिकेट संघान हार्दिक स्पोर्ट्स एनसीसी नरगोल क्रिकेट संघाच्या तोंडचो घास पळवलो. खाईन तर ताटात ते पण माझ्या थाटात असा ठाम सांगताना वेदांत जाधव इज ऑन फायर. 3 षटकार 1 चौकारान 4 चेंडूत
23 रन्सांची गरज असताना सामनो टाय केलेलो असा टायसाठी जोरदार टाळ्यांनी त्याचा स्वागत केला जाता. अर्थातच आशापुरी रेसिडेन्सी देवगड क्रिकेट संघ या स्पर्धेतली पहिली सुपर ओव्हर बघण्याची संधी आणि ती सुद्धा कोणामुळे वेदांत जाधवमुळे. व्हॉट ए हिटिंग, व्हॉट ए बॅटिंग. काय तो खेळ, काय ते फटके, काय ते चौकार षटकार, सगळा कसा एकदम ओके मध्ये. दोनही संघांना विनंती, आपले